मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माधवीताई आपल्या कीर्तनातून सर्वांना सांगत असतात की प्रभू श्रीरामांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ते फक्त कुटुंबासाठी, आणि ती महत्त्वाची भूमिका होती त्यागाची, आणि याच त्यागाच्या भूमिकेची आपल्या समाजाला, कुटुंबाला गरज आहे. राजवैभवाचा, राजगादीचा त्याग केला तो फक्त आणि फक्त कुटुंबासाठी. तेव्हा सर्वजण आता एकमेकांकडे पाहत असतात आणि जय जय राम कृष्ण हरी असं म्हणतात. तेव्हा सायली आता रविराजकडे पाहत असते, कारण आता हे सगळं ऐकून ना रविराजच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावर माधवीताई सांगतात की कुटुंबामध्ये सलोखा राहावा म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला. तेव्हा पुन्हा एकदा घरातील सर्वजण एकमेकांकडे पाहतात की प्रभू श्रीरामांनी आपल्या कुटुंबासाठी काय काय केलं. मग सर्वांनाच आपली चूक आता या कीर्तनातून उमगत असते आणि सर्वजण आता एकमेकांकडे पाहत पुन्हा नजर चोरत असतात. तर सायलीला असं समजतं की घरातील सर्वजण सुद्धा आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहेत. रामकृष्ण हरी हा जय जयकार सुरू असतानाच सायली आता लगेचच रविराजकडे जाते. सर्वजण आता तिच्याकडे पाहत असतात. सायली रविराजकडे का चालली असेल, तर मग आता नंतर ती रविराज समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, कीर्तन माणसाच्या मनाचा आरसा असतो. अहो रविराज काका, आपण तर माधवीताई यांच्या कीर्तनातून काहीतरी बोध घ्यायला हवा, आणि जर माझ्यामुळं किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबांमध्ये दरी निर्माण होणार असेल तर मी माझ्या प्रेमाचा आणि माझ्या सुखाचा, अगदी माझ्या संसाराचाही त्याग करायला तयार आहे, असं सायलीनं आता रविराजला सांगितल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण सायलीकडे पाहू लागतात. तेव्हा आता सर्वजण सायलीकडे पाहत असताना मनात एकच सर्वांचा विचार येतो की सीतेनं जसा आपल्या कुटुंबासाठी त्याग केला तशी सायलीसुद्धा आता एवढा मोठा त्याग करणार का. सर्वांच्या कपाळावर आता आठ्याच येतात. अर्जुन तर पूर्णपणे आता एकदम खचूनच जातो की सायली अशी का बोलत असेल. त्यानंतर ती आता म्हणते, मी सुद्धा वनवासाला तयार आहे. तेव्हा प्रतिमा अर्जुनकडे पाहते, तर आता रविराज हा सायलीकडे पाहतच राहतो आणि मग त्यानंतर पूर्ण आजींना काहीच कळत नाही, करावं काय. रविराजकडं एक वेगळ्या आशेनंच पाहू लागतात. तेव्हा प्रिया आता खूपच खुश होते आणि मनात विचार करते, अरे वा, मला तर वाटलं होतं की सिक्सर मारायला आली, पण हिनं तर अगदी स्वतःहूनच विकेट फेकली. तर अर्जुनला काहीच कळत नसतं आता काय करावं. सायली अशी का वागते याचंच उत्तर त्याला अर्जुन मिळालेलं नसतं. मग तो आता लगेचच चैतन्यकडे पाहतो. तेव्हा चैतन्य त्याला शांत करतो. त्यानंतर प्रिया खुश होते, नागराजकडे पाहते. इकडे सायली आता रविराजला विचारते, सांगा ना रविराज काका, अहो मी इथून निघून गेल्यानंतर तुम्ही माझ्या घराशी सारखं नातं जोडू शकाल का. तेव्हा कल्पना आणि पूर्णा आजी एकमेकींकडे पाहतच राहतात. पुन्हा सायली आता म्हणते, तुमच्या मनात असलेली अडी सर्व दूर करून सुभेदारांची पुन्हा नव्यानं नातं जोडाल का. तेव्हा रविराज काका असं सायली आता विचारते, तुम्ही सर्व सुभेदारांना माफ करू शकाल, आणि तसा असेल तर मी आता या क्षणी इथून जायला तयार आहे, असा सायली आता आपला निर्णय सांगते. तेव्हा रविराज तर आता एकदमच शॉक होतो आणि घरातील सर्वजण सुद्धा, आणि सगळेच आता सायलीकडे पाहून चेहऱ्यावर काळजी असते. तर प्रिया मात्र खूपच खुश असते. मग त्यानंतर आता सायली लगेचच माघारी फिरते आणि अगोदर देवाचं दर्शन घेते. आता घरातील सर्वांना असं वाटतं की सायली आता चालली, म्हणून सर्वजण आता खूपच टेन्शनमध्ये येतात आणि सायलीकडे पाहत असतात. तेव्हा अर्जुनला तर काय करावं सुचत नसतं. त्यानंतर रविराज आता पाणावलेल्या डोळ्यांनी सायलीकडे पाहत असतो. तेव्हा आता लगेचच प्रतिमा त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते, तुम्ही एवढा कसला विचार करताय, मला कळतंयच अहो, तुम्ही सायलीला कुठेही जाऊन देऊ नका प्लीज रविराज. अहो चूक कुणी केली आणि शिक्षा कुणाला मिळते जर याचा विचार करा. तुम्ही असा हा आता अन्याय होऊ देणार आहात का. मग सायलीवर आता मग सगळं काही सोडून आता खरंच निघाली असं प्रतिमा आणि रविराजला रिक्वेस्ट करते, अहो थांबवा ना तिला, प्लीज थांबवा ना आता लगेचच. अर्जुन हा उठायला जातो आणि सायलीला अडवणार असतो, पण आता चैतन्य म्हणतो, थांब अर्जुन थांब, सायली वहिनी असं वागणं शक्यच नाही. अरे तिच्या मनात काहीतरी नक्कीच असेल, तू जरा समजून घे तिला, धीर धर, त्यामुळं आता तू यात अजिबात पडू नकोस, असं अर्जुनला तो सक्त ताकीदच देतो. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहत राहतो आणि अगदी रडकुंडीला आलेला असतो. त्यानंतर तर तो आशेनंच आता रविराजकडे पाहतो, कारण रविराजनं थांबवलं, हा रुसवा मिटवला तरच सायली थांबेल, अन्यथा नाही, हे अर्जुनला चांगल्यापैकी माहीत असतं. तेव्हा घरातील सर्वच जण आता सायलीकडे पाहू लागतात. तर कल्पनाला सुद्धा आता टेन्शन येतं की सायली खरंच जाते की काय.
आता रविराजकडे सर्वजण वेगळ्याच आशेने पाहू लागतात. आता सायली दाराबाहेर पाऊल टाकणार असते आणि कायमची वनवासाला निघालेली असते. तेवढ्यात रविराज आता म्हणतो की थांब सायली. तेव्हा सायलीचं पाऊल आता आपोआप थबकतात. सर्वजण रविराजकडे पाहत असतात तर प्रियाला आश्चर्याचा धक्का बसतो, कारण तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. रविराजनं थांबवलं कसं काय हा प्रश्न तिला पडतो. तर आता सायलीला खूपच आनंद होतो, कारण तिला कुठे ना कुठे कॉन्फिडन्स असतो की रविराज काका असं कधीही होऊ देणार नाहीत. सायली आता मागे वळून पाहते आणि मग रविराजसुद्धा सायलीकडे पाहत असतो. आपल्या लेकीचा भास त्याला तिच्यामध्ये होत असतो. मग तो आता सायलीला म्हणतो, तू ना इथून कुठंही जायचं नाहीयेस. सुभेदारांच्याकडून चूक तर झालेली आहे आणि फक्त चूक नाही तर कधीही माफी देता येणार नाही, एवढा मोठा गुन्हा घडलाय. पण मी एवढा निष्ठुरसुद्धा नाही आहे की त्यामुळं कुणाचा संसारसुद्धा मोडेल. मग आता तो लगेचच म्हणतो, तुला कोणताही त्याग करायची गरज नाही आहे. तेव्हा सायलीचे डोळे आता आनंदाने भरून येतात. मग आता ती पुढे येते आणि तुमची माफी मिळवण्यासाठी मी कोणताही त्याग करायला तयार आहे रविराज काका, असं घरातील सर्वांसमोर ती सांगते. पण आता या दोन घरांमधला अंतर मलाच असह्य होत आहे. अहो, तुमचं नाव घरात निघता क्षणी पूर्ण आजींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते पाणी मी कसं बघायचं सांगा ना रविराज काका. तुम्हीच अहो मला कोथिंबीरची वडी आवडते म्हणून परवा बाबांनी घास ठेवला होता आणि त्यांची ही किंमत कुठल्या हिरा मोत्यांनी करायची रविराज काका. अहो, तुमच्या कपाळावर उठलेली एक एक अठी ही माझ्या पाठीवर उमटलेल्या एक एक असुड्यांसारखी वाटते. मला आता हे सहन होत नाही आहे, असं ती अगदी मनापासून सर्वांना सांगत असते. अहो, सुभेदारांच्या घराला आनंद असला की तुम्ही ना तुमच्या घराला तोरण लावायचं, बरोबर ना? ते संकटात असले तर तुम्ही वडिलांसारखे त्यांच्या पाठीमागे उभे राहून अगदी कणखरपणे त्यांचं रक्षण करायचं. पण आताच ही दरी का आणि आपल्या माणसांवर एवढा राग का रविराज काका, असं ती रविराजला विचारते. तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहू लागतात. रविराजला आता सायलीचं म्हणणं हे पटत असतं. त्यानंतर नागराज आता लगेचच प्रियाला विचारतो, काय ग, इकडं ही सिक्सरवर सिक्सर मारते आणि तू काय नुसती ऑडियन्समध्ये बसून टाळ्या वाजवणार आहेस का? आता अगं जरा बापाला बाटलीत उतरव बाटलीत, असं म्हणून नागराज आता तिला लगेचच क्लू देतो. तेव्हा प्रियासुद्धा हात जोडून म्हणते, बाबा तुम्ही माझ्यावर चिडलात ना, मलासुद्धा अहो रात्र झोप येत नाही. प्लीज बाबा, मला ना तुमच्याशिवाय काही करमत नाही हो, प्लीज मला माफ करा ना बाबा, अशी आता ती रिक्वेस्ट करते. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात. तर आता लगेचच नागराज म्हणतो, दादा खरंच ताणू नकोस, श्री हातातले कारण तुटेल. मग आता हा सर्व राग ना तू सोडून दे आणि अगोदर आणि सगळं काही व्यवस्थित होऊ देत. तेव्हा आता लगेचच माधवी ताई पण म्हणतात की खरं तर तुमच्या कुटुंबाच्या मध्ये बोलणं योग्य नाही, पण असा राग मनामध्ये बाळगून काहीही होणार नाही, ते मी मला एवढंच सांगायचं होतं, असं म्हणून लगेचच ते आता तिथून जायला निघतात. त्यानंतर प्रतिमा पुढे जाते आणि म्हणते, माधवीताई मला माफ करा, तुमचा व्यवस्थित पाहुणचारसुद्धा मला करता आला नाही. तेव्हा माधवीताई म्हणते, या कुटुंबातील राग आणि अहंकाराचा त्याग झाला ना तर माझा पाहुणचार अगदी छानपैकी होईल. आता येते हा मी. त्यानंतर माधवीताई आपल्या त्या सर्व टाळकऱ्यांसमवेत तिथून जातात. मग सर्वजण त्यांना निरोप देतात. तेव्हा आता सुमन म्हणते, माधवीताई जे बोलले ना रविराज भाऊजी, ते असं वाया जाऊ देऊ नका प्लीज. मग आता ती सुद्धा रिक्वेस्ट करते. तर रविराज विचार करतो. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, हे पहा रविराज, आम्हाला कोणत्याही प्रकारची तुमची अजिबातच फसवणूक करायची नव्हती. आपल्याला दोन्ही मुलांच्या भविष्यासाठीच आम्ही प्रयत्न करत होतो. रविराज असं पूर्ण आजी समजावून सांगतात. मग आता लगेचच प्रताप म्हणतो, रविराज अरे आपण याचा विचार केला पाहिजे की आपली दोन्हीही मुलं ना हे लग्न करून खूप खुश आहेत, खूप. अरे बघ, जर आपल्या मुलांकडे त्यांच्या आयुष्यात कोणती कमतरता असेल ना रविराज, तर ती फक्त आणि फक्त तुझ्या आशीर्वादाची आहे. तेव्हा प्रिया अश्विन आशेनं आता रविराजकडे पाहतात की हे आत्ताच राग आपल्या मनातून काढून टाकतील. तेव्हा आता अर्जुनसुद्धा म्हणतो, सिनियर अरे दोन कुटुंबांना एकत्र करण्यासाठी माझी बायको आज काय करायला निघाली होती, तू पाहिलंस ना सिनियर. आता तरी पूर्ण आजीशी नीट वाग ना प्लीज सिनियर, प्लीज, असं म्हणून आता अर्जुन देखील रिक्वेस्ट करतो. तेव्हा आता लगेचच रविराज हा सायलीकडे पाहतो, कारण खरंच ही मुलगी ना खूप मोठा त्याग करायला निघाली होती हे रविराजला कळून चुकलेलं असतं. त्यानंतर मग आता कल्पना म्हणते, भाऊजी प्लीज सोडा ना आता हा राग. या सगळ्यांचा पूर्णाईंना किती त्रास होतोय ना हे फक्त मला माहिती आहे आणि त्यामुळं तन्वी प्रतिमा या दोघीही त्यांच्या माहेरपणाला दुरावले आहेत, प्लीज. त्यामुळं समजून घ्या ना थोडं. मग आता अश्विनसुद्धा म्हणतो, काका मी तुला प्रॉमिस करतो आज काका की तन्वीवर आयुष्यभर अगदी सुखात ठेवेन. तेव्हा सायली आता म्हणते, रविराज काका हे पहा, तुमच्या घरातले सर्व माणसं तुमच्याकडे एक वेगळ्या आशेनं बघतायत. घरातील आनंद आता फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे. मग आता रविराजच्या मनाला पाजर फुटतो आणि तो म्हणतो,
पूर्णाई, दुखावलं जाणं हे अक्षम्य असेल, परंतु रागाचं टोक गाठणं हे अक्षम्य नाही आहे. आणि माधवीताई म्हणाल्या त्याप्रमाणे जर कलह टाळायचा असेल तर नराचा नारायण होणं खूप महत्त्वाचं आहे. मी यापुढे नक्कीच प्रयत्न करेन असं म्हणून त्याचे सुद्धा डोळे पाणावतात आणि मग पूर्णा आजींची माफी मागत तो म्हणतो, पूर्णा आई, रागाच्या भरामध्ये जर मी काही वेडंवाकडं बोललो असेल तर मला माफ करा प्लीज. असं म्हणून तो पुन्हा माफी मागू लागतो. तेव्हा आता लगेचच पूर्णा आजी खुश होतात. सायलीला सुद्धा तेवढाच आनंद होतो, कारण दोन घरातील कलह शेवटी मिटलेला असतो. तर आता घरातील सर्वजण सायलीकडे, पूर्णा आजींच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. तेव्हा त्या हात जोडून रविराजची माफी मागतात आणि म्हणतात, आम्हाला सुद्धा माफ करा. अनावधानानं का होईना आमच्या हातून तुमचा खूप मोठा विश्वासघात झालाय. तेव्हा लगेचच पूर्णा आजीचे हात आता खाली घेत रविराज म्हणतो, तुमचे हात असं जोडण्यासाठी नाही आहेत पूर्णाई, इथून पुढे तुमचे हात ना फक्त आशीर्वाद देण्यासाठी असणार आहेत. पण मी तुम्हाला आता शब्द देतो की इथून पुढं किल्लेदार आणि सुभेदार या दोन्ही कुटुंबांमध्ये कसलंही अंतर असणार नाहीये. आता रविराज असं म्हटल्याबरोबर घरातील सर्वांच्या आनंदाला पारावार राहत नाही. मग आता सर्वजण खूपच खुश असतात. त्यावेळी आता नागराज हा प्रियाकडे पाहतो आणि मग प्रिया लगेचच म्हणू लागते की बाबा थँक्यू, बाबा थँक्यू सो मच बाबा, आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन की मी अश्विन बरोबर लग्न करण्याचा माझा निर्णय हा करेक्ट होता. तर आता सायली आणि प्रतिमा या दोघेही खूप खुश असतात. तेव्हा आता प्रिया लगेचच अश्विनला म्हणते, चल अश्विन. मग आता लगेचच अश्विन हा पुढे रविराज समोर जाऊन उभा राहतो आणि हात जोडून म्हणतो, आम्हाला आशीर्वाद दे रविराज काका. रविराज आता डोळे भरून आपल्या जावयाकडे आणि लेकीकडे पाहतो आणि मग त्यानंतर दोघेही आता जोडीनं रविराजचा आशीर्वाद घेतात. तेव्हा रविराज आता दोघांनाही सुखाने संसार करा असा आशीर्वाद देतात आणि रागाच्या भरात माझ्या तन्वीचं सुख कशात आहे मी विसरूनच गेलो होतो असं तो म्हणतो. तेव्हा प्रताप आता लगेचच हसत विचारतो, व्याही राग गेला ना आता तुमचा. तेव्हा रविराज सुद्धा हसतो. तर घरातील सर्वजण आता खूप खुश असतात. इकडे रविराज लगेचच प्रिया आणि अश्विनला जवळ घेतो. तेव्हा प्रियाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि मग ती रविराज बरोबर लगेचच गप्पा मारू लागते. त्यानंतर प्रतिमा आणि सायली या दोघीही आता आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून पुन्हा एकदा श्रीरामाचं दर्शन घेतात आणि आभार मानू लागतात. तर घरातील सर्वजण आता त्या दोघींकडे खूप कौतुकानं पाहत असतात. दुसरीकडे महिपत हा साक्षीला भेटायला आलेला असतो. तेव्हा तो दामिनीबद्दल आता सर्व माहिती साक्षीला सांगू लागतो की ही दामिनी देशमुख नावाप्रमाणेच आहे. नाव काय तर दामिनी, नुसती ही वीजच आहे वीज, आणि पडली ना नुसती राखच होणार राख, नुसतं आपलं वादळ आहे वादळ असं म्हणत महिपत म्हणतो. तेव्हा साक्षी आता लगेचच महिपतला रागात म्हणते, माझ्या आयुष्यात ऑलरेडी एक तुफान आलंय, त्याचं काय करायचं. मग तेव्हा आता लगेचच महिपत म्हणतो, अगं तुझ्या नाही ग बाई, पोलीस स्टेशनमध्ये ना त्या बाईनं अक्षरशः तुफान आणलंय तुफान. मी तुझ्यावर खार खाऊन होती ना, ती बाई कॉन्स्टेबल नाही का, तिनं कामावरून डायरेक्ट काढून टाकलं. आता हे ऐकल्यानंतर साक्षीला आश्चर्याचा धक्का बसतो. मग आता ती विचारते, काढून टाकलं म्हणजे असं कसं. अगं त्यावेळी महिपत म्हणतो, अगं त्या बाईनं नाही का तुझ्या तोंडावर असं त्या टंबराऱ्यानं पाणी फेकलं होतं, मग दामिनी बाई आली. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.